गेल्या अनेक दिवसांपासून हा अमुक भाजपात जाणार तो तमुक भाजपात जाणार अशी शहरात चर्चा असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षातील तब्बल 16 माजी नगरसेवक व 9 ताकदवर कार्यकर्त्यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला। पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील पक्षांतराचा सर्वात मोठा सोहळा असं वर्णन या भाजप प्रवेशाबाबत करता येईल। माजी महापौर व शिवसेना शहर प्रमुख संजोग वाघेरे, त्यांच्या पत्नी उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, विनोद नडे, प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, अमित गावडे, मिनल यादव, रवी लांडगे, संजय नाना काटे, आशा सूर्यवंशी, प्रवीण भालेकर, जालिंदर शिंदे, सद्गुरू कदम, नवनाथ जगताप, प्रसाद शेट्टी या 16 नगरसेवकांसह 9 मातब्बर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या मंडळींना भाजपचे विचार पटतात म्हणून किंवा पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका आवडते म्हणून त्यांनी हा भाजपमध्ये प्रवेश केला नसून आता आपल्या पक्षाचं जहाज बुडणार आहे याची चाहूल लागल्यानेच या मंडळींनी सोप्या व सहज मार्गाने नगरसेवक होण्यासाठी निर्माण झालेल्या भाजपमय लाटेवर हे सारे आता आरूढ झालेले आहेत। यापैकी रवी लांडगे, अमित गावडे, राजू मिसाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ नये यासाठी याच पक्षातील त्यांच्या प्रभागातील मंडळींनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते। मात्र विरोधी पक्ष औषधाला देखील शिल्लक ठेवायचा नाही, तो खचून व अवसानगळून आपोआप संपला पाहिजे या भाजपच्या सुपर ब्रेन पॉलिसीनुसार हा प्रवेश सोहळा आता घडलाय। स्थानिक आमदार व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मतांना न जुमानता प्रदेश भाजप नेतृत्वाने जितके प्रवेश होतील तितके होऊ द्या असं धोरण जाहीर केल्याने हे सारं घडले। विशेष म्हणजे अजून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू व्हायच्या आतच विरोधी पक्षांच्या तंबूमध्ये भाजपने हा सुरुंग पेरून युद्ध सुरू होण्याआधीच शत्रूला कमजोर केले। मी निष्ठावान, मी जुना, मी पक्षासाठी सतरंजा उचलण्यापासून कामं केली आणि ही मंडळी आता रात्रीतून पक्षात प्रवेश करणार आणि उद्या नगरसेवक होणार। यामुळे भाजपमध्ये खदखद व असंतोष जरूर आहे, परंतु तो तडफड करण्याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नाही। कारण भाजपमध्ये एकदा प्रवेश झाला की त्याची ओढण्याची, विहार करण्याची आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमताच नष्ट होते, हे अनेक उदाहरणावरून सिद्ध झाले। या पक्ष प्रवेश सोहळ्याची रणनीती ठरवणे व आखणी करणे यात पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मुत्सद्दीपणाची दखल आता वरिष्ठ पातळीवर नोंदली गेली आहे। भाजपच्या या नव्या अजेंड्याची आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान वेगाने दौड सुरूच राहणार आहे। कारण भाजप आता सागर बनत चाललाय, जो सगळे नाले, ओढे, नद्या गिळंकृत करून पोटात घेत सुटला आहे।